आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत ज्ञानेश्वर माऊलींचा खूप अनमोल संदेश ऐकणार आहोत. संत ज्ञानेश्वर माऊलींनी ह्या देहाबद्दल काय व कसा विचार केल्याची एक अलौकिक रचना आहे. खूप अलंकारिक व उपमायुक्त अशी ही रचना आहे. अनुभव हा सद्गुरू वाचून येणार नाही. गुरुकृपेशिवाय देहभावनेतून देहभावनेत जाता येणार नाही व त्याशिवाय त्रिगुणातीतचा अर्थ पण समजणार नाही. संत ज्ञानेश्वरांनी काय अप्रतिम उपमा ह्या देहाला दिली आहे. तर काट्याच्या आणीवर वसली 3 गावे, 2 ओसाड, 1 वसेचिना. वसेचिना तिथे आले 3 कुंभार, 2 थोटे, 1 घडेचिना. घडेचिना त्याने घडली 3 मडकी, 2 कच्ची, 1 भाजेचिना. भाजेचिना त्यात रांधले 3 मूग, 2 हिरवे, 1 शिजेचिना. शिजेचिना तेथे आले 3 पाहुणे, 2 रुसले, 1 जेवेचिना. जेवेचिना त्याला मारल्या 3 बुक्क्या, 2 हुकल्या, 1 लागेचिना. ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव सद्गुरू वाचूनी कळेचिना. आता संत ज्ञानेश्वर काय उपदेश करीत आहे याचा अर्थ आपण नीट सविस्तर बघूया. काट्याच्या आणीवर वसली 3 गावे म्हणजे काळ नावाच्या काट्यावर 3 गावं वसली आहेत. म्हणजे आयुष्य किती अनिश्चित आहे, कारण तो काटा कधी पण या देहाचा नाश करू शकतो. कारण हा देह नाशवंत आहे, अशाश्वत आहे. 3 गावं म्हणजे स्थूलदेह, सूक्ष्मदेह आणि लिंगदेह. यापैकी 2 ओसाड, तर ते कोणते? स्थूलदेह आणि सूक्ष्मदेह हे नाशवंत, म्हणून त्यांची गणना ओसाड अशी केली आहे. लिंगदेह अदृश्य अनाकलनीय, म्हणून तो वसविता येत नाही. ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांना 3 कुंभार अशी उपमा दिली आहे. विश्वाची उत्पत्ती फक्त ब्रह्मदेव करतात. विष्णू आणि महेश्वर हे निर्मितीबाबत तटस्थ असतात, म्हणून त्यांना थोटे असे संबोधले आहे. एक घडेचिना म्हणजे एक कुंभार ब्रह्म याच्याकडे निर्मिती आहे, पण तो वसवतो ते आत्मतत्व. ह्याच आधारावर जो त्याचाच आधार आहे. 3 मडकी म्हणजे स्थूलदेह, सूक्ष्मदेह आणि लिंग देहात्मक मडकी. 2 कच्ची म्हणजे स्थूलदेह, सूक्ष्मदेह नाश पावणारी अशी ही 2 कच्ची मडकी आहे. यात एक मात्र भाजीचिना म्हणजे या लिंग देहात अविनाशी आत्मतत्व आहे. यावर अग्नीचा परिणाम नाही, म्हणून भाजण्याचा प्रश्नच येत नाही. 3 मूग म्हणजे 3 गुण, सत्व, रज, तम आणि 2 हिरवे ही उपमा रज तम यांना दिली आहे. हे कधीच पक्व न होत नाही. 1 शिजेचिना, कारण सत्व मात्र रांधण्याचा प्रश्नच येत नाही, ते पक्वच असते. भूत, भविष्य, वर्तमान हे 3 काळ, हे 3 पाहुणे आहेत. त्यातील 2 रुसले म्हणजे भूतकाळ रुसून बाजूला झाला. वर्तमान प्रत्येक क्षणाला रुसून प्रत्येक क्षण मागे जात आहे. 1 जेवेचिना म्हणजे भविष्य अजून नंबर न लागल्यामुळे जेवत नाही, म्हणून कर्म अद्याप उदित व्हायचे आहे. भविष्य काळात आपण पोहोचू शकत नाही, म्हणून 1 जेवेचिना त्याला मारल्या 3 बुक्क्या. न जेवणारा भविष्यकाळ, याला क्रियमान, संचित व प्रारब्ध या 3 अंग आहेत. त्यात पण 2 हुकल्या म्हणजे यापैकी संचित व प्रारब्ध यांच्या नवनिर्मितीचा काळ संपलेला आहे, तो पुन्हा येऊ शकत नाही. 1 लागेचिना म्हणजे क्रियमानाचा कर्म झाल्याशिवाय त्याचे फळ भेटणार नाही. गुरुकृपा झाली व भक्ती पक्व झाली तर काय घडते? तर संत म्हणतात, प्रारब्ध, संचित आणि क्रियमान भक्त लागी नाहीता जाण. या संचित क्रियमानाला सद्गुरू प्रत्येकी एका अशा 3 बुक्क्या मारतात, पण ते आधीच नष्ट झाल्यामुळे हुकणे न लागणे हे घडणारच. हा अनुभव सद्गुरू वाचून येणार नाही. याचा अर्थ गुरुकृपेशिवाय देहभावनेतून देहभावनेत जाता येणार नाही व त्याशिवाय त्रिगुणातीत होता येणार नाही. रामकृष्ण हरी.